श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13वा. या अध्यायाचे श्रवण अथवा पठन केल्याने सर्व प्रकारच्या उदरव्यथा नाहीशा होतात. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारकच आहात. तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाने माझे चित्त शांत आणि स्थिर झाले. तुम्ही आतापर्यंत सांगितलेले गुरुचरित्र अमृत सेवन करूनही माझी श्रवण तृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमविण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नात सुद्धा ताक पाहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल ना, तशी माझी अवस्था झाली आहे. महाराज, आपले माझ्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी सुद्धा करू शकणार नाही. श्री गुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. श्री नृसिंह सरस्वती विषयी मला अधिक सांगा. गुरुदेव, नृसिंह सरस्वती प्रयाग क्षत्रिय असताना त्यांनी माधव सरस्वतींना दीक्षा दिली असे आपण सांगितले, पण पुढे ते सांगण्याची कृपा करावी. नामधारकाची जिज्ञासा पाहून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. त्यांनी नृसिंह सरस्वतीविषयी सांगण्याला सुरुवात केली. ते म्हणाले, नृसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतींना दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेक जण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव सरस्वतींसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान आणि स्वामीनिष्ठ होते. बालसरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि मी सिद्ध असे ते 7 शिष्य होते. त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिण यात्रेला निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजेच कारंजाला आले. तेथे आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. नरसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयच अशी सर्वांची दृढ श्रद्धा होती. लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या मातापित्यानेही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. मातेला गतजन्माची आठवण झाली. आपण केलेली प्रदोष पूजा फळाला आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी आणि विश्ववंद असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद श्रीवल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शिवांची उपासना आणि आराधना करण्यासाठी प्रदोष व्रत करायला सांगितले. तुझी इच्छा पूर्ण होईल असा मला आशीर्वाद दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला. श्रीपाद श्रीवल्लभच माझ्या पोटी जन्माला आले. माधव आणि अंबा यांनी नरसिंह सरस्वतीच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर. त्यांनी अशी प्रार्थना केली तेव्हा नरसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. त्यांच्या कुळामध्ये आणखी जे कोणी जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पूर्वी कोणी नरकामध्ये गेले असतील तर त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. मी संन्यास घेतला असल्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्रह्मपद प्राप्त होईल. तुमचे पुत्र शतायुषी होतील. तुम्हाला पुत्र पौत्र पाहायला मिळतील आणि शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. काशी क्षेत्र हे पुण्यस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. माधव आणि अंबा यांना रत्ना या नावाची कन्या होती. ती श्री स्वामी नरसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसार सागरामध्ये बुडाले आहे. संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले. तिने अशी विनंती केली तेव्हा श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीलाच शिवस्वरूप समजून त्याची सेवा करावी. त्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्र आणि पुराणांमध्ये सुद्धा हेच सांगितले आहे. म्हणून तू संसारच कर. श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्ना म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात. भविष्य भूत सर्व काही जाणता. म्हणून माझे प्रारब्ध काय आहे हे मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. रत्नाईने अशी विनंती केली तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे आणि ते तुला भोगावेच लागणार. तू पूर्वजन्मी एका गायीला लाथ मारली होतीस. तू शेजारच्या पती पत्नीमधील भांडण लावून दिले होतेस आणि या पापकर्मामुळेच तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल.
भविष्यामध्ये तुझा पती तुझा त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल. मग माझे दर्शन तुला पुन्हा घडेल. तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. त्या संगमाला विनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थामध्ये स्नान केल्याने तुझे सर्व पाप नष्ट होतील. तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्रीगुरू आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडे श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. या तीर्थाचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणांमध्ये ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो. ते लक्षपूर्वक ऐक. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. ते म्हणाले, भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटामुकुटामध्ये धारण केलेले होते. त्या काळी गौतम ऋषींसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये तपश्चर्या करत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शिवांच्या मस्तकावरील गंगा जर या क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल. त्यामुळे सर्व लोक कल्याण होतील. पण ती गंगा कोण आणू शकेल? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतम ऋषी भगवान शिवांचे परमभक्त आहेत, महातपस्वी आहेत. त्यांनाच ते कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते काम करणार नाहीत. असा विचार करून त्या सर्व ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सबस गाय निर्माण केली. ती गौतम ऋषींच्या भातशेतीमध्ये सोडली. तिला हाकलून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबळाने त्या काडीचे शस्त्र झाले आणि त्या शस्त्रांच्या आघाताने ती गाय तडफडून मरण पावली. गोहत्या म्हणजे महापाप. ते महापाप गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यामध्ये स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाहीत. गौतमांनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शिव हवा असेल तो वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पापक्षालनासाठी या त्र्यंबक क्षेत्री प्रकट करा. भगवान शिवानी तथास्तु असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबक क्षेत्री अवतीर्ण केली. गौतमाच्या तपश्चर्याने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीमध्ये स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो. या नदीचे थोर महात्म्य आहे. माधव अरण्य स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरू, आपण साक्षात त्रयमूर्तीच अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता, पण आपण खरोखरच परमपुरुष जगतज्योती आहात. आपण लोकउद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपल्या चरणपादुकांचे दर्शन झाले. मी खरोखरच कृतार्थ झालो. माधवराण्यांनी केलेल्या या स्तवनांनी श्री गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल. तू जी मानसपूजा सेवा करीत आहेस ती तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचेच दर्शन घडेल. या दर्शनाबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवराण्यांनी असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री गेले. त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडागडा लोळू लागला. पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाले होते. त्यामुळे नेहमी तो उपाशी असे. भोजन केले रे केले की त्याच्या पोटामध्ये प्राणांकित वेदना होत असे. आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे. तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करीत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते. वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, आता जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेमध्ये जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हे जीवन. पण अन्नच माझे वैरी झाले आहे. आता जगणे नकोच, आता मेलेलेच बरे. असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून आपला जीव देण्यासाठी गंगेमध्ये प्रवेश केला. भगवान शंकरांचे स्मरण करत तो म्हणाला, मी भूमीला बहार झालो आहे. मी आयुष्यामध्ये कसलाही परोपकार केला नाही. कुणालाही अन्नदान केले नाही.
यापूर्वीच्या जन्मामध्ये मी जे काही कर्म केले त्याचेच फळ मी भोगतो आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडातील घास हिरावून घेतला, गोहत्या केली, कोणाचा तरी विश्वासघात केला, गुरूंची निंदा केली, मातापित्यांची अवज्ञा केली, म्हणूनच मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल, दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल, किंवा कोणाच्या तरी शेताला आग लावली असेल, मातापित्यांचा त्याग तरी केला असेल, या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत असेल, अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्महत्येशिवाय तरणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यामध्ये शिरला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले. मग श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करतोस, मला सगळं काही सांग. त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकताच श्री गुरु त्याला म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तुझे दुखणे गेलेच म्हणून समज. माझ्याजवळ ह्या व्याधीला औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट आता दुखणार नाही. तू कसलीही शंका धरू नकोस, घाबरू नकोस. हे ऐकताच ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले. त्याचवेळी तेथे अजून एक ब्राह्मण आला. तो ग्राम अधिकारी होता. तो श्री गुरूंना वंदन करून म्हणाला, आज आपले दर्शन झाल्याने मी खूप पावन झालो. प्रभू श्री गुरूंनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी कौंडिन्य गोत्री आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे. मी गडकंजी गावचा रहिवासी आहे आणि माझ्या पोटासाठीच सेवा चाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करीत असून 1 वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करत आहे. आज आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. प्रभू, आपण या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसार सागर तरून जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो, कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करते, परंतु एका सद्गुरूच्या दर्शनाने या 3ही गोष्टी नाहीशा होतात. सायनदेवाने असे स्तवन केले तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे. तो आत्महत्या करण्यासाठी निघाला होता, पण मी त्याला थांबवले. त्याला तुझ्या घरी घेऊन जा आणि त्याला पोटभर उत्तम भोजन दे. त्यावर सायनदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि जर त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, तसे काहीही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले तसेच कर. ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधी मुक्त होईल. सायनदेव म्हणाले, स्वामी महाराज, तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे. श्री गुरूंनी ते अन्न आनंदाने मान्य केले आणि मग सायनदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्यावेळी आम्ही सुद्धा तेथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले. ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेवाला आणि त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंचे स्वागत करून त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांना वंदन केले. त्यांच्यावर भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी सायनदेवाला आशीर्वाद दिला. तुम्हाला उत्तम दीर्घायुषी संतती प्राप्त होईल. तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशामध्ये गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. तुम्हाला उत्तम आणि दीर्घायुषी संतती प्राप्त होईल. या वरदानाने सायनदेवाला आणि त्याची पत्नी जाई यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरू आणि त्यांच्या सर्व शिष्यांना आणि पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाला सुग्रास असे भोजन दिले. श्रीगुरूंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मण पोटभर जेवला आणि श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्याच क्षणी तो व्याधीमुक्त झाला. हे सर्व पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक कसा राहील? श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली तर मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहणारच कसे? श्री गुरूंची कृपा झाली तेव्हा मनुष्याचे पाप, ताप, दुःख, दैन्य नाहीसे होतात. ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहेत. ज्याला आपले कल्याण करावे असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे. जो कोणी श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करेल
त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखाची प्राप्ती होईल. हे त्रिवार सत्य आहे. याचबरोबर श्री गुरुचरित्रातील अध्याय 13वा समाप्त होत आहे. पुढील कथाभाग 4व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.